1.3 मधले तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न, जे की अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि परीक्षेला वारंवार विचारले जातात. ते प्रश्न आहेत इव्हन नंबर, ऑड नंबर आणि बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट संख्येवर आधारित प्रश्न. पहा, तिसरा प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडूया. The sum of the all prime number between 70 and 80 is. म्हणजे प्रश्न काय म्हणतोय, प्राइम नंबर म्हणजे काय, तर मूळ संख्या, आणि 70 आणि 80 म्हणजे 70 ते 80 त्या मधातल्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे. सम म्हणजे बेरीज. मग आता सुरुवातीला पाहू आपण 70 आणि 80 मधील मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत, तर 71, 73, 79. पहा, या तीन मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज केली आपण. 71, 73 आणि 79 यांची बेरीज होते तुमची 223. म्हणून पर्याय क्रमांक ए हे तुमचे उत्तर बरोबर आहे मुलांनो. पहा, आता अशाच पद्धतीने आपण चौथा प्रश्न सोडू. पहा, चौथा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. म्हणजे योग्य पर्याय कोणता आहे तो तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत आणि पर्यायामध्ये बघा 0 इज अन ऑड नंबर. 0 ही विषम संख्या आहे का, नाही, हा पर्याय चुकीचा आहे. पहा, बी पर्याय 0 इज अन इव्हन नंबर. 0 इज अन इव्हन नंबर. 0 हा समसंख्या आहे. पहा, 0 ही समसंख्या आहे तर कशी, कोणत्याही संख्येच्या पुढे 0 लावला तर त्या संख्येला काय होतं, 2 ने भाग जातो. म्हणून 0 ही समसंख्या आहे, इव्हन नंबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे तुमचे उत्तर बरोबर आहे. डी हे उत्तर बरोबर आहे म्हणल्यावर सी आणि डी हे ऑप्शन करेक्ट नसणार आहेत, म्हणजे चुकीचे असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपले ऑप्शन बरोबर आहे. पाचवा प्रश्न, which of the following is the greatest 5-digit number from using different digit with 7 in the 100 place. म्हणजे काय, तर 7 हा 100 प्लेस वर असला पाहिजे आणि ग्रेटेस्ट म्हणजे काय, तर मोठ्यात मोठी. 7 हा 100 प्लेस वर असून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तुम्हाला पर्यायामधून ओळखायला सांगितली आहे. पहा, गंमत अशी आहे, पर्यायामध्ये 7 हा सगळ्याच पर्यायामध्ये 100 प्लेस वर आहे, तरी पण तुम्हाला त्यामधली मोठ्यात मोठी संख्या ओळखून पर्याय उत्तर योग्य काढायचं आहे. पहा, कोणतं आहे उत्तर तुमचं, 7 हा 100 प्लेस वर सगळ्याच पर्यायामध्ये आहे, परंतु 90,782 पर्याय क्रमांक बी हे तुमचे उत्तर बरोबर आहे. बाकी सगळे संख्या या काय आहेत, या संख्येपेक्षा लहान आहेत. म्हणून बी हे ऑप्शन आपला बरोबर आहे. अशा सोप्या पद्धतीने स्कॉलरशिप आणि नवोदयचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सक्सेस स्टडी हब अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील प्रश्नांसोबत पुढील व्हिडिओमध्ये.